नमस्कार. स्नितिकाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत हिवाळा विशेषमध्ये अतिशय खमंग आणि चवदार अशी पारंपरिक पद्धतीने बनवली जाणारी तुरीच्या सोल्याची झणझणीत अशी आमटी. तेही अतिशय झटपट तयार होणारी आणि कमीत कमी साहित्यात तयार होणारी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. सर्वप्रथम मी या ठिकाणी 1 वाटी तुरीचे ओले असे सोले घेतलेले आहेत. हे तुरीचे सोले जे आहेत ते विशेषतः हिवाळ्यामध्येच मिळतात आणि ही आमटी जी आहे ते विशेषतः हिवाळ्यामध्येच बनवली जाते. आता आपण वाटण तयार करून घेणार आहोत. त्यासाठी मी या ठिकाणी गॅसवरती एक पॅन ठेवून घेतलेला आहे आणि त्यावरती एक कट करून घेतलेला उभा असा कांदा टाकून घेतलेला आहे. आता हा कांदा आपल्याला थोडंसं तेल टाकून छान असा मीडियम गॅसवरच परतून घ्यायचा आहे. कांदा भाजत असताना आपल्याला तो मीडियम गॅसवरच छान असा भाजून घ्यायचा आहे. गुलाबी रंग येईपर्यंत आपण कांदा भाजून घेणार आहोत आणि बाकीचं सर्व साहित्य जे आहे ते आपल्याला कांद्याबरोबरच भाजून घ्यायचं आहे. त्यामुळे मी या ठिकाणी कांदा थोडासा ब्राऊन झाला की लगेच त्यामध्ये 7 ते 8 लसूण पाकळ्या टाकून घेतलेले आहेत. लसूण जो आहे थोडासा जास्तच वापरायचा आहे, त्यामुळे भाजीला चव खूप छान येते. त्याचबरोबर मी या ठिकाणी अर्धा इंच आलं बारीक असं कट करून टाकलेलं आहे. तोही आता आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे. हे तिन्ही साहित्य आपल्याला मीडियम गॅसवरच एकत्र असं छान भाजून घ्यायचं आहे. साधारणतः 3 ते 4 मिनिट हे साहित्य छान असं भाजून झालं की लगेच त्यामध्ये मी या ठिकाणी थोडीशी हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे. मी या ठिकाणी तिखट हिरवी मिरची वापरलेली आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आपण जी आज आमटी बनवतोय ती हिरव्या मिरचीची बनवणार आहोत, त्यामुळे भाजीला चव खूप छान येते. आता आपण त्यामध्ये थोडेसे खडे मसाले टाकून घेतलेले आहेत. खडे मसाले जे आहेत ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मी या ठिकाणी थोडेसे खडे मसाले टाकलेले आहेत. ते खडे मसाले आता आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत. हे साहित्य जर आपण व्यवस्थित भाजलं तरच वाटण जे आहे ते एकदम छान असं तयार होतं आणि आमटी जी आहे ते एकदम चवीला अप्रतिम अशी तयार होते. त्यामुळे आपल्याला साहित्य जे आहे ते अगोदर व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. साहित्य आता बऱ्यापैकी आपलं छान असं भाजून झालेलं आहे. आता आपण सगळ्यात शेवटी त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. आता आपल्याला कोथिंबीर त्याचप्रमाणे थोडीशी भाजून घ्यायची आहे. जास्त वेळ न ठेवता आपण अगदी थोडीशी कोथिंबीर यामध्ये भाजून घेणार आहोत. साधारणतः 3 ते 4 मिनिट झाल्याच्या नंतर आपलं हे सर्व साहित्य छान असं भाजून झालेलं आहे. आता आपण ते एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊया आणि त्याच पॅनमध्ये आता आपल्याला तुरीचे जे सोले आहेत ते भाजून घ्यायचे आहेत. तुरीचे सोले भाजून घेतल्यानंतरच आमटीला चव खूप छान येते, त्यामुळे सोले जे आहेत ते आपल्याला अगोदर भाजून घ्यायचे आहेत. आता हे सोले आपल्याला हलकेसे डाग पडेपर्यंत मीडियम गॅसवर छान असे भाजून घ्यायचे आहेत. जास्त वेळ आपल्याला ठेवायचे नाहीत. हे तुरीचे सोले भाजून घेताना आपल्याला अजिबातच तेलाचा वापर करायचा नाही. न तेल टाकताच आपल्याला हे सोले जे आहेत ते छान असे भाजून घ्यायचे आहेत. अगदी 3 ते 4 मिनिट मी या ठिकाणी मीडियम गॅसवरच हे सोले जे आहेत ते छान असे भाजून घेतलेले आहेत. आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि सोले जे आहेत ते एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊया. आता आपण वाटण तयार करून घेऊया. त्यासाठी मी या ठिकाणी एक मिक्सर जार घेतलेला आहे आणि आपण जे भाजून घेतलेलं साहित्य आहे ते पूर्णपणे थंड झालेलं आहे. आता थंड झाल्याच्या नंतर आपल्याला सर्व साहित्य मिक्सर जारमध्ये टाकून एकदम बारीक अशी त्याची पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे. जाडसर अशी पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची नाही. अगदी थोडासा पाण्याचा वापर करून आपण या ठिकाणी एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घेऊया. मी या ठिकाणी पेस्ट तयार करून घेतलेली आहे. आता आपण त्याच मिक्सर जारमध्ये भाजून घेतलेले तुरीचे सोले जे आहेत तेही आपल्याला वाटून घ्यायचे आहेत. सोले अशा पद्धतीने आपल्याला जाडसर असे वाटून घ्यायचे आहेत. अगदी बारीक अशी पेस्ट तयार न करता आपल्याला जाडसर असे सोले वाटून घ्यायचे आहेत. मी ती सोलेही छान असे वाटून घेतलेले आहेत. आता आपण आमटी बनवून घेऊया. त्यासाठी मी या ठिकाणी गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये 3 पळी तेल टाकून घेतलेलं आहे. तेल तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी जास्त करू शकता. तेल जे आहे ते आपल्याला हलकंसं गरम करून घ्यायचं आहे. तेल व्यवस्थित गरम झालं की लगेच त्यामध्ये मी या ठिकाणी 1 चमचा मोहरी टाकून घेतलेली आहे आणि पाव चमचा जिरे टाकून घेतलेले आहेत. जिरे मोहरी जे आहे ते व्यवस्थित असे आपल्याला तडतडू द्यायचे आहेत आणि या ठिकाणी मी 7 ते 8 लसूण पाकळ्या टाकून घेतलेले आहेत. आपल्याला तुरीच्या सोल्याची आमटी बनवताना लसूण जो आहे थोडा जास्तच वापरायचा आहे. अख्खा लसूण त्यामध्ये टाकायचा आहे, त्यामुळे आमटी जी आहे ती चवीला अप्रतिम अशी लागते. आणि त्याचबरोबर मी या ठिकाणी थोडासा कढीपत्ता टाकून घेतलेला आहे आणि आपण तयार करून घेतलेलं जे वाटण आहे तेही आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. हे वाटण आता आपल्याला मीडियम गॅसवर छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. तुरीच्या सोल्याची आमटी बनवताना आपल्याला लसूण जो आहे तो ठेचून न वापरता अख्खाच लसूण त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. म्हणजे आमटी जी आहे ती चवीला खूप छान तयार होते. त्यामुळे मी या ठिकाणी अख्खा लसूण टाकून घेतलेला आहे. आता हे वाटण आपल्याला साधारण 3 ते 4 मिनिट छान असं परतून घ्यायचं आहे. 3 ते 4 मिनिटांनंतर वाटण छान एकदम परफेक्ट असं परतलं जातं. त्यामध्ये आता मी या ठिकाणी 1 चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे. आता आपल्याला परत आणखी एक वेळेस व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण त्यामध्ये पाव चमचा हळदी पावडर टाकून घेऊया. हळदी पावडर टाकल्याच्या नंतर आता आपल्याला परत आणखी एक वेळेस व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणखीन 2-3 मिनिट आपल्याला हे वाटण जे आहे ते छान असं परतून घ्यायचं आहे.
आता आपल्या वाटणाला छान असं तेल सुटलेलं आहे. आता आपण त्यामध्ये जाडसर असे वाटून घेतलेले तुरीचे सोले टाकून घेणार आहोत. तुरीचे सोले जे आहेत ते आपल्याला मिक्सरला वाटताना अगदी जाडसरच असे वाटून घ्यायचे आहेत, नाहीतर आपल्याला ते खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचे आहेत. म्हणजे आपल्याला या ठिकाणी जाडसरच सोले असे वापरायचे आहेत. अगदी पेस्ट अशी तयार करून घ्यायची नाही. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मी जाडसर असे वाटून घेतलेले आहेत. पूर्णपणे तुरीचे सोले टाकल्याच्या नंतर आता आपल्याला ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे मसाल्यामध्ये पूर्ण सोले असे कोट झाले पाहिजे आणि सर्व साहित्य असं एकजीव झालं पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे. हे तुरीच्या सोल्याची आमटी बनवताना आपण कुठल्याही प्रकारचे मसाले वगैरे वापरलेले नाहीत. अतिशय पारंपरिक पद्धतीने आपण ही आज आमटी बनवलेली आहे. तुरीचे सोले टाकल्याच्या नंतर आपल्याला आणखीन 2-3 मिनिटे वाटण छान असं मिक्स करून शिजू द्यायचं आहे थोड्या वेळ तेल सुटेपर्यंत. म्हणजे मसाले जे आहेत ते सोल्यामध्ये व्यवस्थित असे कोट होतात आणि आमटी जी आहे ती चवीला अप्रतिम अशी तयार होते. आता पूर्णपणे मसाले कोट झालेले आहेत आणि आपल्या वाटणालाही छान असं तेल सुटलेलं आहे. आता आपण त्यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत. ही आमटी बनवताना आपल्याला पाणी जे आहे ते गरमच वापरायचं आहे. मी या ठिकाणी 1 ग्लास पाणी मिक्सर जारमध्ये टाकून त्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. पाणी टाकल्याच्या नंतर परत आणखी एक वेळेस आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता तुम्हाला कितपत भाजी बनवायची आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. मी या ठिकाणी आणखीन 1 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे. आता आपल्याला ह्या भाजीला छान अशी खळखळून एक उकळी काढून घ्यायची आहे. स्लो गॅसवरच आपल्याला भाजीला उकळी काढून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम जी आहे ती आपल्याला अजिबातच फास्ट करायची नाही. उकळी आल्याच्या नंतर सतत व्यवस्थित असं आपल्याला 1-2 वेळेस मिक्स करत राहायचं आहे. जर अशा पद्धतीने तुरीच्या सोल्याची आमटी बनवली तर न खाणारे सुद्धा आवडीने खातील. आता आपल्या आमटीला छान अशी उकळी आलेली आहे. आपण गॅस बंद करून घेऊया. तुम्ही पाहू शकता अतिशय झटपट आणि कमीत कमी साहित्यामध्ये झणझणीत अशी आपली तुरीच्या सोल्याची आमटी या ठिकाणी तयार झालेली आहे. ही रेसिपी तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करून पहा, तुम्हालाही खूप आवडेल. अतिशय कमीत कमी साहित्यामध्ये आणि झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे आणि जितकी बनवायला सोपी आहे तितकीच चवीला तर अप्रतिम अशी लागते. त्यामुळे ती रेसिपी एक वेळेस नक्की ट्राय करून पहा. ही तुरीच्या सोल्याची आमटी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये.